त्या दिवशी नान्यानं फक्त एकच बकासूर जेवताना पाहिला, पण अजून 2-3 बकासूर बाजूला जेवत होते ना. तर नमस्कार मित्रांनो, मग कसं काय आत्ता उठलो तो झोपीतून घड्याला घड्याला तर वाजले होते 8:45. तर चहासोबत काय काय खो म्हणून मग तेवढं तर बिचाना काढलो बघा. सर तोंड बिना आपलं काय दिसत नव्हतं बघा. मग काय तेवढं तर बिचाना ती काढून तर आरशात येऊन बघितलो. आरशात तोंड बिन कसलं झालं बघा केस बिलं. मग तेवढं तर बाहेर जरा येऊन जरा फिरावं म्हणलो. मालो जरा कोलगेट ती घेतलो गार 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 कसलो घस. मग तर आंघोळ बिंगोळ करून फर्स्ट क्लास येऊन उभारलो आरशात. मग तोंड बिन कसलं चिकना पान दिसलं. मग तेवढं जेवण घेतलो. मग बकासूर मग तेवढं आंघोळ बिंगोळ करून येऊन तर झाडाखाली बसलो बघा निवांत. तर थंडगार होतं. मग तर बसून काय करा म्हणलं इथं जरा ते आईस्क्रीम ते आलतं आईस्क्रीम खोटल तर या आईस्क्रीम वाव कितना अच्छा है, कोल्ड चिल्ड है. मग तेवढं तर आईस्क्रीम घेतलो. मग घेतल्यावर कधी खाऊ असं वाटलं तर बघा. मग 3 आईस्क्रीम होती या. मग तेवढं तर खिशात मजा ती होतं बघा. मजा ती घेतलो ब्रँड सुपारी. मग ते ऊन पिन पडाल तर म्हणून इथं येऊन बसल्यावर मग इथं केस बिस झालं ते असलं ऊन पडलं तर तोंड काळं होतं माझ्या भावा. असलं ऊन पडलं तर तोंड काळं होतं माझ्या भावा. म्हणून तुला बी सांगतो माझ्या भावा, उन्हात फिरू नको माझ्या भावा. गाव गावडल्यावर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका.